यापुढे तुमचं पूर्णपणे चूक आणि माझं पूर्णपणे बरोबर ठरायच्या आत काहीतरी करा, नाहीतर या पुढचा वार करण्यासाठी मला कदाचित तुमच्या परवानगीची गरज लागणार नाही. पाण्याच्या एका बुडबुड्याने महापूर येत नसतो राजे. पाण्याचा एक भोवरा सुद्धा मोठमोठ्या जहाजांना बुडवू शकतो हे आपल्याला माहिती असेल भैयासाहेब. एका छोट्याशा काळ्या ढगानं सूर्याचं तेज काही काळ जागवतंय खरं आहे, पण त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. त्या सूर्यालाही ग्रहण लागतं भैयासाहेब, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिथेच खेळून असतात आणि कौतुक ग्रहणाचं होतं, सूर्याचं नाही भैयासाहेब. या वृत्तपत्रातल्या बातमीविषयी म्हणत असाल तर राजे शिर्केंच्या तेजाला ग्रहण लावण्याचं सामर्थ्य या 4 आण्याच्या काळ्या शेत अजिबात नाही. विनाकारण राग हे दुबळेपणाचं लक्षण आहे राजे. तुम्ही ज्या मौनाला शांतता समजत आहात ती वादळापूर्वीची आहे. राजे शिर्केंच्या वटवृक्षाच्या छायेखाली वाढलेल्या टी.व्ही. देशमुखांसारख्या दुबळ्या वेलींनी या वटवृक्षाच्या पारंब्याला हात लावण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, कारण या पारंब्या इतक्या भक्कमपणे जमिनीत रुतलेल्या असतात की त्यांचा ठाव लोकांना लागत नाही. या शाळेच्या जमिनीच्या मालकीसाठी जसा तुमचा हट्ट आहे तसा तो आमचाही आहे. टी.व्ही. देशमुखांविरुद्धच्या युद्धाचं रणशिंग तुम्ही फुंकलत, पण त्याचा शेवट आम्ही करणार. राजे शिर्के प्रतिष्ठानला लागला धक्का. विनायक दामोदर देशमुख यांनी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पुरस्कार नाकारला. वा, काय ग्रेट माणूस आहे. नाही म्हणजे एवढा मोठा पुरस्कार नाकारायचा म्हणजे काय गंमत आहे. खरंच डी.व्ही. देशमुख ग्रेटच आहेत. मग आमचा दाम्या आहेच ग्रेट. काकू हाय. हाय. काकू सिलेंडर हवा होता. सिलेंडर संपला आमचा. अगं बाई, मोरोबा बाजारात गेलाय, तो आल्यावर सांगतो त्याला सिलेंडर घेऊन जा म्हणून. हा, मोरोबाची काय गरज आहे, मी घेऊन जाते ना. तो येईपर्यंत खूप उशीर होईल काकू. तुला कसं जमेल ग ते? जमेल. जम- हे, घे. जमेल मग. अगं बाई, फुलं फुलं राहिली. अरे बाबा, अंगणातून मी फुलं तोडून आणते. हा, मे आय हेल्प यू? नो थँक्स, आय कॅन मॅनेज. बट आय कांट. नाही म्हणजे इथे एखादा तरुण स्मार्ट मुलगा असताना एखाद्या मुलीनं सिलेंडर उचलणं म्हणजे बरोबर नाही वाटत नाही. एक्सक्यूज मी, मुलींच्या नादी लागायचं नाही. मुली कमी नसतात कशात. ओके.
मे आय? मी एकटा उचलू का? नाही, तुला जड जाईल. सिलेंडरची ने-आण करायची खूप आवड दिसते तुला. सिलेंडरची गाडी आली ना की मी नक्की सांगेन. सगळे तुझ्याच घरी पोचवायचे असतील तर नो प्रॉब्लेम. झिंकूर. सिलेंडर तुमच्याच घरी न्यायचं आहे ना? आले. एमजी ते पीके ना सांगा ना. एवढे साध्या साध्या गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. सांगा त्यांना. हॅलो सर, तुम्हाला आठवतं तुम्ही मला बागकाम करणाऱ्या माळ्याची गोष्ट सांगितली होती? तो माळी कसा मायेनं प्रेमानं फक्त फुलं फुलवतो, पण फुलांचं काय करायचं ते मालकच ठरवतं. पण तो मालकच जर फुलं तोडायला निघाला तर त्या माळ्याला किती यातना होतात हे कालच्या तुमच्या बोलण्यावरनं कळलं. आय एम प्राऊड ऑफ यू सर. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. शेवटी फुलं विकणाऱ्या मालकापेक्षा फुलं फुलवणारा माळीच महत्वाचा. प्रियदर्शनी, ही एक अतिसामान्य माणसाची सामान्य प्रतिक्रिया होती. आमच्या तलवारींना सोन्याच्या मुठी नाहीत, पण सत्याची धार मात्र आहे. खूप आनंद झालेला दिसतोय. राजे शिर्के खानदानाची इज्जत बेशीवर टांगलेली असताना चेहरा आनंदी ठेवायला लाज नाही वाटत तुम्हाला? सेलिब्रेशन चाललं होतं. ज्या माणसाने राजे शिर्के खानदानाला बदनाम केलंय तो डी.व्ही. देशमुख आमच्यापेक्षा महत्वाचा वाटतो तुम्हाला? त्यानं सापाच्या शेपटीवर पाय दिलाय ही गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा. पण त्यांना असं वागायला भाग कोणी पाडलं? म्हणजे मला म्हणायचं होतं अशी परिस्थितीच का निर्माण झाली? परिस्थितीशी लढायला आवडतं आम्हाला. राजे शिर्के खानदानाचा गुणधर्म आहे हा. आणि उद्या परिस्थिती उलथवून टाकायची वेळ आली ना तर त्या डी.व्ही. देशमुखाला फेकून द्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आणि एक सांगून ठेवतो, डी.व्ही. प्रकरणापासून 2 हात लांब राहा, नाहीतर हे प्रकरण चांगलंच महागात पडेल तुम्हाला. मलाही खरंच आवडलं असतं, पण प्रत्येक वेळी तुम्ही मलाच पुढे करता. डी.व्ही. आणि तुमच्यामध्ये नेहमी माझाच बळी देता. लढाईला जाण्यापूर्वी देवीला बळी चढवण्याची परंपरा आहे राजे शिर्के खानदानात. आमच्या लढाईला आता सुरुवात झाली आहे. सावध राहा. चांगला व्यायाम झाला सकाळ सकाळ. मी सांगितलं नव्हतं, तू स्वतःहूनच आलास. हॅलो. कुणाच्या उपकाराखाली राहायला नाही आवडत. मी काय उपकार केले तुझ्यावर? वा वा, या घरातल्या माणसांप्रमाणेच घरही खूप सुंदर आहे. सिलेंडर आत न्यायचं का आपण? अरे हो, ये ना.
साक्षी, साधारण किचन अजून किती लांब आहे? किचन किचन तिथे आहे. अच्छा, तुम्ही कोण? मी राज. काय आहे, गोदा काकूने मोरोबाला कामावरनं काढून टाकलं. सारखा काहीतरी खात असतो. शेंगदाणे खा, साखर खा. अशा माणसाला कोण ठेवेल कामावर, तुम्हीच सांगा. म्हणून त्याच्या जागी आता मी आलोय. राज. म्हणजे तू नोकर? तुम्ही अभिलाषा काकू, राईट? हा? हो, पण तू मला कसा ओळखतोस? राज नाम है मेरा, सबकी खबर रखता हूं. आणि तुमच्या त्या चेहऱ्यावरच लिहिलंय. बाकी माणसाच्या चेहऱ्यावरनं त्याचं भविष्य सांगू शकतो मी. नक्कीच तुम्हीच अभिलाषा काकू असू शकता. स्वीट काकू ऑफ देशमुख हाऊस, राईट? ऐकतेस ना साक्षी? आणखीन काय लिहिलंय माझ्या चेहऱ्यावर? पुन्हा केव्हा तरी सांगा. काकू, तो कोणी ज्योतिषी नाहीये किंवा किंवा नोकर सुद्धा नाहीये. अगं गोदा काकूंकडे नवीन भाडोत्री ठेवलाय. मस्करी करतोय मगासपासून तुझी. आय एम सॉरी काकू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही पण खरंच तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे लिहिलंय की तुमचा सकाळचा पहिला चहा अजून झालेला नाहीये, राईट? चला. पण हे जरा अतिच केलं हा देशमुख सरांनी. तुम्हाला जर पटत नव्हतं तर जायचं नव्हतं सन्मानाला. काय मोरे सर, तुम्हाला काय वाटतं? कसं असतं बाई, देव देत असतो पण लोकांना ते खाता येत नाही. आणि आमच्या बाबतीत असं कधी घडतच नाही. आम्ही सदैव खायला तयार असतो, तोंड आव असून, पण आम्हाला कोणी देतच नाही. चेष्टेवर नेऊ नका. याचे परिणाम काय होतील याची कल्पना नाहीये तुम्हाला. अहो ते राजेश शिर्के, त्यांनी जर मनात आणलं तर एका दिवसात शाळा बंद करतील. मग आपण सगळे बसू घरी हरी हरी करत. इतक्या वर्षाची जुनी शाळा अशी एका दिवसात कशी बंद होईल? आणि आतापर्यंत देशमुख सरांनी फक्त या शाळेचाच विचार केलेला आहे. हो बरोबर आहे सर, पण राजेश शिर्के मालक आहेत या शाळेचे हे विसरताय तुम्ही. आता त्यांचाच अपमान झाल्यावर ते गप्प बसतील? या अपमानाचा बदला ते जरूर घेणारच. आणि राजेश शिर्केने जर शाळा बंद केली तर आपण सगळ्यांनी करायचं काय? नाही, पण शाळेचाच इश्यू होता तर सरांनी आधी कल्पना द्यायला पाहिजे होती देशमुख सरांनी. अहो आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला असता. अहो अजूनही करू, त्यात काय. पण मी म्हणते, हे सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेऊन कशासाठी लढतायत हे सर? नाहीतरी हल्ली ट्रेंडच निघालाय. मोठ्या माणसांबद्दल वाईट बोलायचं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवून घ्यायची. नमस्कार. हो हो, मी भाडोत्री हा गोदा काकूकडे. राज नाव आहे माझं. खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे. मी आपलं असंच. नाही ते काही नाही. खरंच हे गाणं आज बऱ्याच दिवसांनी ऐकलं. पण तू सिलेंडर नाही म्हणजे सिलेंडर द्यायला आलोय. आणि हो, तुम्ही थालीपीठ खूप छान बनवता असं ऐकलंय मी. तुमच्या हातची थालीपीठ खायची आहेत. आईच्या हातच्या खाण्याला काही वेगळीच चव असते. वाटलं तर कधीही हक्काने येत जा. आपलं घर समजून निघायचं आपण. बरं आई, थालीपीठ खायला नक्की आहे. बाय. अरे सर, नमस्कार दादा. असू दे असू दे. मी ओळखलं नाही रे तुला. मी राज, गोदा काकूंकडे पेंगेस्ट म्हणून राहतोय. तुमचा फॅन आहे मी सर. आज पेपरमध्ये तुमच्या नावाची खूप चर्चा आहे. या आधीही तुमच्याविषयी खूप काही ऐकलं होतं. भेटायची खूप इच्छा होती, आज पूर्ण झाली. मी सॅल्यूट करतो तुम्हाला सर. यू आर अ ग्रेट फायटर. अरे बाबा, मी फायटर बिटर काही नाही, साधा शिक्षक आहे. तू काय करतोस? अभी तो मकसद के तलाश में हो सर. सध्या टाइमपास म्हणून एका कॉल सेंटरमध्ये काम करतोय. पण खरं सांगायचं तर
हे असं एमलेस आयुष्य जगणं नाही आवडत आपल्याला. म्हणून तर तुमच्यासारख्यांचा खूप आदर करतो आपण. गुड गुड, व्हेरी गुड. खूप चांगले विचार आहेत तुझे. पण काहीतरी ध्येय ठेव. ध्येयानं मोहरून गेलेलं आयुष्य खूप सुंदर असतं. खरंच खूप सुंदर असतं. ए झिंगोर, ओक मॅडम, इतकी वर्ष तुम्ही या शाळेत आहात, पण दादूंचा स्वभाव अजून तुम्ही ओळखला नाही. शाळा वाचवण्यासाठीच दादू सगळं हे करतायत ना, आणि आपला त्यांना सपोर्ट आहे हे समजूनच दादू शाळेच्या भल्यासाठी झटतायत. आणि तुम्ही लोकच जर असं बोलायला लागला तर कसं चालेल? सपोर्ट करायचं म्हणजे काय करायचं? राजेश शिर्केंशी वैर पत्करायचं? त्यासाठी देशमुख सरांनी एवढे मोठे नाही झालो आम्ही अजून. आणि ही शाळा आहे त्यांच्या मालकीची. आता त्यांनीच ठरवलं इथनं हलवायची, तर काय बिघडलं? हो, आणि दुसऱ्या ठिकाणी शाळेसाठी जागा देतायत ना ते. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ही जागा अगदी मोक्याची आहे. मुलांना येण्या जाण्याच्या दृष्टीने सुद्धा अगदी सोयीस्कर आहे. उद्या जर आपल्याला 20-25 किलोमीटर दूर जागा दिली तर मुलांवर किती ताण पडेल? हे सगळं समजत कसं नाहीये तुम्हाला? शरद सर, तुम्ही तरी समजून सांगा ना. तुम्ही अगदी सुरुवातीपासून सोबत दिले दादूंना. हंबीरराव राजे शिर्केंनी देशमुख सरांना शाळेसाठी ही जागा जेव्हा इथे दिली तर इथे काय होतं इथे? नुसतं उसाड मारगाण. पण देशमुख सरांच्या अथक प्रयत्नानंतर हे वैभव दिसतंय आज. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ते. ओकबाई, तुम्ही जर तेव्हा इथे असतात ना तसं बोलला नसतात. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. पण मी आपलं काय म्हणतोय की आपलं आपल्यात समजून मिटवून टाकू एकदा. म्हणजे कारण काय माहितीये का की राजे शिर्के नावाचं वादळ जर एकदा आलं ना तर जमीन दोस्त करून टाकेल क्षणार्धात सगळ्यांना. आपण चांगल्यासाठी झटतोय ना, मग आपण का घाबरायचं? आपण सगळ्यांनी मिळून जर दादूंना सपोर्ट केला तर आपण कुठच्याही वादळाला तोंड देऊ शकतो.